हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या आपल्या क्लासच्या सिरीज मध्ये देखील. तर बघा, आज क्लासचा आपला 29वा दिवस आहे. तर यामध्ये आज आपण अस्तरच्या फोर ब्लाउज कटिंग पेपर कटिंग बघणार आहोत. तर या अगोदर जे मी ब्लाउज शिकवले, तर 3 ब्लाउज शिकवले बघा. साधा फोर ब्लाउज शिकवलाय, त्यानंतर कटोरी ब्लाउज साधा शिकवलाय आणि प्रिन्सेस कट अस्तरचा शिकवलाय. तर आता आपण फोर ब्लाउज अस्तरचा कशा पद्धतीने पेपर पॅटर्न काढायचे आणि स्टिचिंग करायचं ते आपण बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप बघू. तर त्यासाठी अगोदर आपल्याला पेपर पॅटर्न काढायला लागेल. तर तुम्हाला ब्लाऊज वरून मापे कसे घ्यायचे ते मी ते सांगितलंच आहे. तर आपण आता ह्या मेजरमेंटनुसार ब्लाऊजची ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत. तर हे बघा, उंची घेतली 14, छाती 36 आहे, कमर 29 आहे, शोल्डर 5.5 आहे, पुढचा गळा 6 आहे, मागचा गळा आपण इथे लिहिलेला नाही पण लिहून घेऊ. त्यानंतर बाही 8 आहे, दंड घेत 10.5 आहे त्यावर आणि मोंढा 5.25 आहे साईज नुसार. इथं मागचा गळा लिहून घेऊ आपण. तर बघा, मागचा गळा आपण इथं 8 इंच घेणार आहोत. तर या मेजरमेंट नुसार फोरटक ब्लाऊजच्या अगोदर पेपर पॅटर्न काढून घेऊ. त्यानंतर आपण तेच अस्तर आणि ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप बघू. अगोदर आपण पेपर पॅटर्न काढून घेऊ. तर कशा पद्धतीने पेपर पॅटर्न काढायचे हे आपण बघू. तर बघा, हा कार्डशीट पेपर घेतलाय. हा डबल फोल्ड आहे. ही जी बाजू आहे ही डबल फोल्ड आहे. यावर आपण आता मेजरमेंट टाकणार आहे. तर इथं बघा, आता बॅक आणि फ्रंट आपले दोन्ही सोबतच निघणार आहे. तर इथं आपल्याला उंची घ्यायची. उंची घेणार आहे आपण 13.5 उंची, तर 14.5 इथं मार्किंग करायची आपल्याला. हे बघा, इथे 14.5 मी इथं मार्किंग करून घेते. पुन्हा एक हे बस पुढे ठेवून 14.5 पुन्हा एक मार्किंग करून घेते. बघा, अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या. स्केलने आपण या मार्किंग जे आहे ते जॉईन करून घेऊ. बघा, मार्किंग जॉईन केल्या त्यानंतर बघा, आपल्याला इथे शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. तर शोल्डर आपण आपल्या साईज नुसार, मी तुम्हाला चार्ट लिहून दिले, ते चार्ट तुम्ही बघितले नसेल तर फोरटक ब्लाऊज आपण पहिला जो कटिंग केलाय त्यानंतर तुम्हाला सर्व साईज नुसार चार्ट लिहून दिले. तर बघा, आता इथं आपण आपल्या साईज नुसार शोल्डर घेणार आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी घेणार आहे 2.5 इंच. 2.5 पण घेऊ शकता किंवा 2.25 घेतली तरी काही हरकत नाही. इथं आपण 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर मोंढा घ्यायचा आहे. आता इथून शोल्डरचं मेजरमेंट टाकलंय, तिथून आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. तर मोंढा किती घेणार आहे मी? 5.25 इंच आहे. बघा, इथं 5.25 मार्किंग केली. इथून पुन्हा एकदा चेक करायचं 5.5 इंच इथं मार्किंग करायची. स्केलने आता ही मार्किंग आपण जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता ही जी मार्किंग केली या मार्किंग वर आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचंय. तर छाती किती आहे आपली? 36चा चौथा भाग. 36चा चौथा भाग किती झाला? 9 इंच. तर हे बघा, इथे 9 इंच. त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. तर शिलाई मार्जिन किती घेणार आहे आपण? 2 इंच. म्हणजे आपली पूर्ण घडी किती येणार? छातीची 11 इंच. इथे आपण 11 इंच एक मार्किंग करू. बघा, इथे एक 11 इंच मार्किंग करायची. इथून एकदा चेक करून घ्यायचं 5.25 इंच, कारण आपली जी लाईन आहे ती सरळ यायला हवी त्यासाठी. इथं बघा, तर इथं आपण मार्किंग करून घेऊ. इथं मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला कमरची देखील मार्किंग करून घ्यायची. तर कमर किती आहे आपली? कमर आपली आहे 29. तर 29चा चौथा भाग किती झाला? 7.25 इंच. तर इथं 7.25 इंच मी मार्किंग करते. तर चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा ते देखील मी चार्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय. तुम्ही ते चार्ट नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर बॅक साईडला आपण 1 इंच टक्स घेणार आहे. बॅक साईडला आपण 1 इंचचा टक्स घेत असतो. तर इथं आपण 1 इंच मार्किंग केलं आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. आता हे आपण जोडून घेऊ अगोदर. इथं बघा, असं मी जोडून घेतलंय. त्यानंतर इथं बघा, आपल्याला इथं आता क्रॉस मध्ये मार्किंग करायची. तर क्रॉस मध्ये अगोदर आपण फ्रंट साठी 1 इंच आणि बॅक साठी 1.5 इंच असं मार्किंग करणार आहे. बघा, अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या, 1 आणि 1.5 इंच. बॅकचा असतो तो 1.5 इंचाचा असतो आणि फ्रंटचा असतो तो 1 इंचाचा असतो. मोंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला ही मार्किंग करावी लागते. तर आपण कार्डशीट असं फिरवून घेऊ आणि इथून बघा, मी जो मोंढ्याचा आकार आहे तो असा हाताने देते. हे बघ, देऊन घेतला. त्यानंतर सेम दुसरा
म्हणजे बॅक साईडचा देखील आपण देऊन घेऊ. फ्रंट आणि बॅकचे दोन्ही मोंड्याचे आकार जे आहे ते आपण देऊन घेतले. कार्डशीट पेपर पुन्हा फिरवून घेऊ. हे बघा आता. त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची ती म्हणजे पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे आपला 5.5 इंच आहे. तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आपल्याला. आपण 6 इंचावर इथं मार्किंग करणार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली तर किती होईल आपलं 5.5 आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन 6 इंच. त्यानंतर इथून पण गळा रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहे. स्केलने आपण बॉक्स बनवून घेऊ. इथं राऊंड शेप देऊन घेऊ म्हणजे पुढचा गळा जो आहे तो गोलच आहे. तर इथं मी हाताने राऊंड शेप देऊन घेते बघा. इथं बघा राऊंड शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा आपल्याला मार्किंग करायची ती म्हणजे क्रॉस पट्टीची. तर इथं आपण क्रॉस पट्टीची मार्किंग करणार आहे. तर इकडनं अगोदर आपण 1.5 इंच मार्किंग करू आणि इकडनं देखील 1.5 इंच मार्किंग करू. हे बघा इथे दोन्ही 2.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर इकडे पुन्हा आपल्याला 3.5 इंचावर आणि 1.5 इंचावर असे दोन मार्किंग आपण केले. आता अगोदर 1.5 इंचाची ती बघा अशी जॉईन करून घेऊया 2.5 इंच. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टीला शेप देऊन घ्यायचं. तर त्यासाठी हा बघा हा फ्रेंच कर्व घेतला आणि मी असा क्रॉस पट्टीला शेप देऊन घेते बघा. म्हणजे अशा पद्धतीने शेप देऊन घेतला क्रॉस पट्टीला. तर बघा आता आपली एवढी मार्किंग झाली. त्यानंतर आपल्याला इथं 4 टक्स साठी काही टक्सची मार्किंग करायची. आता ही तुमच्या ड्राफ्टिंग साठी मी पेपर मार्किंग करते. आपल्याला परत ब्लाउज पीस वर देखील मार्किंग करावं लागणार पण मी इथे तुम्हाला दाखवते. तर बघा आता साईज किती आहे आपली 36 साईज नुसार आपली टक्सची मार्किंग येणार आहे इथं 4 इंच. किती येणार आहे हा जो टक्स आहे हा येणार आहे 4 इंच. त्यानंतर तिथून वरती किती घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. हे बघा इथं 2.5 इंच मार्किंग केलं. इथून देखील एक चेक करून घेऊ 4 इंच. हे बघा ते 2.5 इंच मार्किंग केलं ते आपण असं जॉईन करून घेऊ इकडे याला मार्किंगला. त्यानंतर आपल्याला टक्सची मार्जिन घ्यायची. तर टक्सची मार्जिन कशी घ्यायची दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच घ्यायचे म्हणजे पूर्ण टक्स आपल्याला घ्यायचा आहे 1 इंचचा. तर आपण या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करू. ते मार्किंग आपल्याला इथं असं जॉईन करायचंय बघा. इथं असं जॉईन केलं. आता हा एक टक्स झालाय. आपल्याला अजून 3 टक्स हवे. त्यासाठी आपल्याला काय करायचं हे जे टक्स आहे तर त्यासाठी अगोदर आपण इकडचा टक्स घेऊ. तर हे बघा इथून गळा ते जी आपली क्रॉस पट्टी तिथपर्यंत किती येते मेजरमेंट 5 इंच. तर 5 इंचचं निम्म किती झालं 2.5 इंच. इथं 2.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच ते 1.25 इंच गॅप ठेवायचा आहे. हे बघा इथं किती गॅप ठेवायचा आहे 1.5 ते 2.25 गॅप ठेवायचं. तर आता इथे हे जे मार्किंग आहे ते आपण इकडे स्केलने असं जोडून घेऊ. हे बघा इथं स्केलने असं जोडून घेतलं. त्यानंतर इथून बघा ही जी क्रॉस पट्टी आहे इथून आपल्याला वरती 1 इंच मार्किंग करायची. बघा इथं 1 इंच मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा हा जो गॅप आहे इथून आपल्याला 1.5 इंचचा गॅप ठेवायचा आहे बघा असा. इथे 1.5 इंचचा ठेवला. त्यानंतर जो आहे टक्स आपण इथं असं मार्किंग करून घेतलेलं. आता हे 3 टक्स झाले आपले. एक गळ्याकडला झालाय, एक फिटिंगच्या लाईन कडला झालाय आणि एक कमरच्या साईडचा झालाय. आता राहिलाय तो म्हणजे आर्महोल मधला. त्यानंतर तो कसा घ्यायचा तो देखील हे बघा इथून आपल्याला 1.5 इंच मार्किंग करायची इथं असं आणि इथून हा टक्स आपल्याला असं घ्यायचा आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने हा देखील टक्स मोंढ्यातला झालाय आपला. आता हे चारही टक्स आपले झाले. तर हे याचा आहे एक इंचाचा पूर्ण टक्स म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग केलंय. पण याचं कसं घ्यायचंय ते दोन्ही बाजूने आपल्याला पूर्ण टक्स घ्यायचा असतो हा किती अर्धा इंचचा. तर इथं दोन्ही बाजूने पाव पाव इंच असं मार्किंग करायचं. स्केलने असं जोडून घ्यायचं. आता आपण जेव्हा ब्लाउज पीसची कटिंग करणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच पण इथं पुन्हा एकदा दाखवून देते. अर्धा इंचचा टक्स असतो तर पाव पाव इंच दोन्ही बाजूनी मार्किंग करून घ्यायचं. ते मार्किंग इकडे असं टक्सला जॉईन करून घ्यायचं. इथे देखील सेम इकडे जॉईन करून घेऊ आपण. त्यानंतर इकडे देखील सेम. हे बघ असे चारही टक्स आपण ड्रॉ करून घेतले बघा बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे टक्स ड्रॉ केले पण आपल्याला इथं इथं आपण अंतर वाढवले. आता इकडं आपल्याला ते अंतर वाढवावं लागणार कारण इथं आपलं जे अंतर आहे
ते कमी होऊन जाईल, कारण इथे टक्स दिल्यानंतर एक आपलं अंतर कमी होईल. त्यासाठी आपल्याला इकडून अंतर वाढवायचंय. ते किती घेऊ आपण इकडं, इथे बघा 1 किंवा 1.5 इंचापर्यंत घेऊ शकता आपण. 1.5 इंचापर्यंत घेऊ. नंतर एक्स्ट्रा झालं तर कटिंग करता येईल, पण आता सध्या 1 इंचापर्यंत घेऊ. वरतून देखील इथे 1 इंच घेऊन घेते बघा असं. आणि इकडे देखील ते आपल्याला इथं असं जॉईन करून घ्यायचं. किती वाढवलंय आपण अंतर, इथे 1.5 इंच वाढवलंय कमरच्या साईडने आणि इथे 1 इंच वाढवलंय. एक्स्ट्रा असलं ते नंतर कट करता येईल, पण आता सध्या तुम्हाला एवढं घ्यायचं. समजलं? तर हे बघा, आता अशी आपली ड्राफ्टिंग झाली. आता आपण कट करून घेऊ. इथे मी कटिंग करून घेते. तर बघ, बॅक आणि फ्रंट आपले दोन्ही सोबतच कट होणार आहे. इथून मी अगोदर आता कमरच्या साईडने कटिंग करते बघा. तर इकडनं देखील इथपर्यंतच कट करायचंय. त्यानंतर हा बघा, बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करून घेऊ, म्हणजे आपला बॅक पार्ट बाजूला होईल. तर इथे मी बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करून घेते बघा. आता हे फक्त मेजरमेंट वाढवले, हे फक्त आपल्याला फ्रंट साईडला लागणार, कारण फ्रंट साईडला टक्स आहे आपले, बॅक साईडला नाही. त्यामुळे आपण बॅक साईडचं कट करून घेऊ. पण सध्या आता आपल्याला जे आहे ते घेऊन घ्यावं लागेल, नंतर आपण कट करून घेऊ. इथे मी आता जेवढं आहे तेवढं अंतर घेऊन घेतली, नंतर आपण कटिंग करून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग करून घेतले. आता हा जो पेपर फोल्ड आहे बघा, हा पेपर फोल्ड आहे. तर हा आपण इथून असं कट करून घेऊ. बघा इथून कट करून घ्यायचा. तर बघा, असं देखील फोल्ड करून कट केलं. जी आपली फोल्डिंगची घडी त्यावर कट केलं तरी काही हरकत नाही. हे बघा, आता कट करून घेतले. त्यानंतर बघा, तर बॅक साईडचे जे अंतर आहे ते लगेच कट करून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा, इथून आता आहे इथं वरती 1 इंच मार्किंग करायची आणि ते कट करून घ्यायचे. इथे मी 1 इंचावरची मार्किंग करते. ते इथं आपल्याला असं जॉईन करायचंय बघा. जॉईन केलं त्यानंतर आपण हे जे आहे ते कट करून घेऊ, कारण आपल्याला हे बॅक साईडला लागत नाही. फ्रंट साईडला आपले 4 टक्स आहे ना, म्हणजे पुढे टक्स आहे. तर आपण इथं कट करून घेऊ. आणि बॅक साईडचा जो टक्स आहे बॅक साईडचा, तो आपण ऑलरेडी 1 इंचचा घेतलाय. तर बघा, अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट कट करला. आता हा बाजूला घेऊ आपण. त्यानंतर आपल्याला हे टक्स आहे, हे ब्लाऊज, तर हे कट करून घेऊ. हा पुढचा पॅटर्न. तर अगोदर आपल्याला गळा कट करायचा आहे बघा. इथून मी गळा कट करून घेते. आता जसं मार्किंग आहे सेम त्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायची, कुठेही काही चेंजेस करायचे नाही. हे बघ, त्यानंतर क्रॉस पट्टी देखील कट करून घ्यायची. आता क्रॉस पट्टी जशी आहे तशीच आपण कट करून घेऊ. त्यानंतर हा बघा, हा मोंढा आहे, हा मोंढा देखील कट करावा लागणार आहे आपल्याला. इथून मोंढा देखील कट करून घेते बघा. तर बघा, अशा पद्धतीने आपण फ्रंट देखील कटिंग केलाय आणि क्रॉस देखील कट झाली आणि बॅक पार्ट देखील कटिंग झालाय. आता आपल्याला स्लीव कट करायची. तर स्लीव कट करण्यासाठी आपण अगोदर काय करणार आहे, तर बॅक आणि फ्रंटचे दोन्ही जे मोंढ्याचे राऊंड आहे ते चेक करून घ्यायचे. ते इथं आपण मोंढ्याचे जे राऊंड आहे चेक करून घेऊ. आता हा बॅक पार्टचा आहे बघा. आता वरतून अर्धा इंच सोडून द्यायचंय, कारण वरती शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच जाते ना. ते बघा, सोडून द्यायचं आणि हा राऊंड आहे असं चेक करून घ्यायचा. तर हा किती येतोय आपला 9.5 इंच. बॅक साईड देखील 9.5, फ्रंट पण आपण चेक करून घेऊ. तर फ्रंट देखील वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला, कारण शोल्डर जॉईंट साठी जातं अर्धा इंच. इथून आपण हा देखील राऊंड चेक करून घेऊ. तर हा किती येतोय आपला 11 इंच येतो. किती येते 11 इंच येते. पण हे एवढं घ्यायचं नाही, कारण हे आपण वाढवलेलं आहे ना. तर आपण कुठे घेणार, फक्त 10 इंचावरच घेणार. हे बघा, इथे घ्यायचं आपल्याला 10 इंच. हे एक्स्ट्रा वाढवलंय ते नंतर आपलं कटिंग मध्ये स्लीव जॉईंट व्हायच्या वेळेस निघूनच जाणार आहे. आपण फक्त 10 इंच घेऊ. आता बॅकचा आलाय आपला 9.5 आणि फ्रंटचा आलाय आपला 10. इथे लिहून घेतली, बॅक 9.5
फ्रंट 10 स्लीवची कटिंग करण्यासाठी. तर बघा, हा मी कार्डशीट पेपर घेतलाय. हा डबल फोल्ड आहे. बघा, ही बाजू जी आहे ही डबल फोल्ड आहे आणि हे ओपन आहे. हे तिन्ही बाजूनी ओपन आहे. तर हा डबल फोल्ड कार्डशीट पेपर घेतलाय. ह्या डबल फोल्ड वरच आपल्याला बाहीची जी उंची ती टाकायची. तर आता आपण अस्तरची बाही कटिंग करणार आहे. कोणती बाही कट करणार आहे? अस्तरची. तर इथं बघा, उंची किती आहे? 8 इंच आहे. तर 1 इंच प्लस करून 9 इंचावर इथं मार्किंग करायची. आता इथे 9 इंचावर मार्किंग केली आपण. आपली बाहीची उंची 8 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून 9 वर मार्किंग केली. त्यानंतर आतमध्ये आपल्याला कॅप हाईट साठी मार्किंग करायची आहे 3 इंच. किती मार्किंग करायची? लॉंग स्लीव आहे त्यामुळे आपण 3 इंच मार्किंग करतोय. त्यानंतर बॅकचा जो मोंढ्याचा राऊंड आला होता तो इथं आपण टाकू. तर बॅकचा मोंढ्याचा राऊंड किती आला होता आपला? 9.5 इंच. इथे 9.5 इंच मार्किंग करायची. त्यानंतर आतमध्ये आपण शिलाई मार्जिन किती घेतली? 2 इंच ना, तर इथे 2 इंच मी मार्किंग करून घेतली बघा अशा पद्धतीने. आता आपण स्केलनी ही मार्किंग जोडून घेऊ. स्केलनी मार्किंग जोडून घ्यायचंय. इकडे देखील सेम. हे बघा, जोडून घेतलं. त्यानंतर हे जे मार्किंग आहे 2 इंचचं ते इथं आपल्याला क्रॉस मध्ये या लाईनला जॉईन करायचे. बघा, अशी क्रॉस मध्ये लाईन मार्क करायची. अशी मार्किंग केली. या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. इथं असा टेप ठेवायचा. तर हे बघा, असा टेप ठेवायचा. तर किती येतंय आपलं? 8 इंच येते. ही क्रॉसवाली लाईन किती येते? 8 इंच. तर 8 इंचचं निम्म किती झालं? 4 इंच. इथे 4 इंच मार्किंग केली. त्यानंतर या मार्किंग पासून पुढे आपल्याला 1 इंच मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा, इथून 1 आणि 1 पाऊण इंचावर आणि इकडनं देखील 1 2 इंचावर आणि तिथून आपल्याला गॅप ठेवायचा आहे 1/2 इंच. हे बघा, मार्किंग केली. आता आपण बाहीचा जो शेप आहे ते इथे ड्रॉ करून घेतो. इथे बघा, अगोदर बॅक साईडचा जो आर्मचा शेप आहे तो इथे मी ड्रॉ करते अगोदर. जसं मार्किंग केलंय त्या पद्धतीने मी इथं ड्रॉ करते बघा. त्यानंतर फ्रंटचा देखील मी इथं ड्रॉ करून घेतली. हे बघा, बॅक आणि फ्रंट दोन्ही बाईचे शेप देऊन घेतले. आता आपल्याला चेक करून घ्यायचंय बॅकची. आता हा बॅकचा स्लीवचा राऊंड आहे. तर इथं आपण बॅकचा जो मोंढ आहे तो आपण चेक करून घेऊ. इथे तो किती आला होता आपला? 9.5 इंच ना. इथं 9.5 इंचाला एक मार्किंग केली. त्यानंतर फ्रंटचा किती आला होता आपला? 10 इंच. इथं आपण बघा असं टेप ठेवून चेक करून घेऊ. हे बघा, इथं 10 इंच येते. आता ह्या दोघांचा गॅप किती येतोय? अर्धा इंचचा. तर याचं सेंटर काढू आपण. सेंटर काढला त्यानंतर बघा, इथं आता दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आपला? 10.5 इंच आहे. तर 10.5चं निम्म किती झालं? 5.25 इंच. शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. स्केलने आपण आता ही मार्किंग जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. बघा, इथे असे तशी मार्किंग जॉईन केली. त्यानंतर आपल्याला स्लीव कट करून घ्यायची. आता जशी मार्किंग केली त्या पद्धतीने मी स्लीव कट करते बघा. आता अगोदर आपल्याला बॅक साईडचा जो स्लीवचा शेप आहे तो कट करायचा आहे. मी बॅक साईडचा कट करते अगोदर. तर बघ, बॅक साईडचा कट केला. त्यानंतर आता आपण फ्रंट साईडचा कट करून घेऊ. इथे मी आता फ्रंट साईडचा देखील कट करून घेतली बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपण बाहीची जी कटिंग आहे ती देखील करून घेतली. अस्तरची बाही कट केली. तर बघा, आता आपण फोल्टक ब्लाउजचे जे पॅटर्न आहे ते सर्व कट करून घेतले. हे बघा, सर्व फोल्टक ब्लाउजचे पॅटर्न कट करून घेतली. ही बाही आहे, त्यानंतर क्रॉस पट्टी, नंतर फ्रंट पार्ट आणि हा आहे आपला बॅक पार्ट. तर अशा पद्धतीने आपण सर्व पॅटर्न कट केले. तर बघा, तुम्हाला काही कटिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, आता आपण कटिंग करून घेतली. आता हे अस्तरवर ठेवून कशा पद्धतीने कट आणि स्टिच करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.